भंडाऱ्यात दुकान फोडणाऱ्या टोळीला नागपुरातून अटक, आरोपींमध्ये 4 अल्पवयीन मुलांचा समावेश। भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाची कारवाई, 70,000 रुपयांच्या रोख रकमेसह 2 दुचाकी आणि मोबाईल जप्त केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 705 सायलेन्सरवर रोड रोलर, 1028 बुलेट धारकांना दणका। केवळ दुचाकी स्वारांवरच नाही तर सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट। कोल्हापुरात वैद्यकीय बिलांच्या नोंदवहीचं प्रकरण भोगलं। विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांचं निलंबन। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिले। अकोल्यात शिवनी भागात अभय उर्फ बंटी गवई याची चाकू भोसकून हत्या। हत्येनंतर मारेकऱ्यांचा चाकू हातात घेऊन दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल। आयोग सावद आणि गणेश सोनी हे आरोपी मुंबईकडे फरार होताना गुन्हे शाखेकडून अकोला रेल्वे स्टेशनवर त्यांना अटक। भिवंडीमध्ये 64 लाखांचा गुटखा डंप केल्यानंतर पुन्हा चोरी। गुटखा माफियांनी जेसीबीनं खड्डा उकरून गाडलेला गुटखा बाहेर काढला, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। यामध्ये मोठं रॅकेट असल्याचा आरोप। त्या ठिकाणी काही गुटख्याची गाडी या ठिकाणी पकडलेली आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर गुटखा बंद आहे आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये देखील सांगतात की जे गुटखा माफिया आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती असे खटले दाखल झाले पाहिजे, त्यांना जामीन देखील झाला नाही पाहिजे, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर चुकीचं आहे। मुंबईत एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश, 40 लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त। शिधावाटप विभागाकडून डोंगरी परिसरात छापे टाकून एलपीजी सिलेंडरची अवैध साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश। सांगलीतील वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावर वणवा, शेतकऱ्याची भरपाईची मागणी। आंब्यासह 1 एकरातील शेततळ्यातील कागद जळून खाक, 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान। साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे, तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे। शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे। ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेली। शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। कोल्हापुरात नियंत्रण सुटून भरधाव कारनं दुचाकीला उडवलं, अपघातामध्ये 4 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर। एसएससी बोर्डाजवळ ही घटना घडली। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ तिहेरी अपघातात 2 गंभीर जखमी आणि 5 जण जखमी झालेले आहेत। अन्य भरधाव गाडीनं धडक दिल्यानं अपघातग्रस्तांना मदतकार्य करणारेही जखमी। मीरा भाईंदरमध्ये इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत सिलेंडरचे स्फोट, 3घांचा मृत्यू तर 50 झोपड्या जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, मात्र 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्यानं खळबळ। हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पांगरा शिंदे गाव भूकंपाचा केंद्रबिंदू। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। आज सकाळी 8:47 सुमारास भूकंपाचे धक्के। अनेक गावातल्या घरांमध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडल्या। अनेकांच्या घराला तडे गेल्याची प्राथमिक माहिती। हिंगोली जिल्ह्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपामुळे घरांचं नुकसान, मातीची घरं पडली तर कच्च्या घरांना भेगा पडल्या। घरावरील पत्रे जमिनीवर कोसळले। हिंगोली जिल्ह्यातील एका म्हशीच्या गोठ्यातील भूकंपावेळचा सीसीटीव्ही समोर। भूकंपावेळी गोठ्यात बांधलेली जनावरं घाबरली। 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले। नाशिकच्या येवल्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता। ट्रकचं तब्बल 1.5 कोटी रुपयांचं नुकसान। पिंपळगाव जलाल इथं पोलिसांनी अडवलेला नो एंट्री मधला ट्रक, त्यानंतर पोलीस आणि ट्रक चालक यांच्यात संभाषणादरम्यान ट्रकला आग लागली। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या नांदगाव टोलनाक्यावरती वाद, 162 रुपयांचा टोल असताना वाहनधारकाला 525 रुपयांचा टोल भरण्यास लागल्यानं वाद। कर्मचारी आणि कार चालकामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल।
लोअर परळ पुलाखालची जागा खासगी संस्थेमार्फत लाटण्याचा लोढांचा प्रयत्न, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. मुंबई बचाव असा नारा देत आज करी रोड इथे आंदोलन केलं जाणार. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केल्याची सूत्रांची माहिती. बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप. नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधल्या खात्यांची तपासणी. इतरांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरातला स्वतःचं भवितव्य कळेना. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. 3ऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता. एनआयए, एटीएस सोबतच सीबीआय या तीनही यंत्रणांना एसआयटीकडून माहिती. प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.